आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सेवा पर्वानिमित्त सादर करत आहोत विशेष प्रासंगिक. केंद्र शासनानं गेल्या दशकभराच्या काळात शेती तसंच शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या. या सर्व योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात देवगाव इथले प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांची मुलाखत विशेष प्रासंगिकच्या आजच्या तिसऱ्या भागात आपण ऐकूया. जोशीजी नमस्कार. नमस्कार. केंद्र सरकारकडून शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या संदर्भात आपण आज चर्चा करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जी योजना शेतकऱ्यांना ठराविक अंतराने एक मदत देते, अनुदान देते, त्या PM सन्मान निधी योजनेबद्दल बोलूयात. याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडून आलाय? आज पंतप्रधान सन्मान निधी जो आहे आज सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी उपयोगी पडत आहे. ठीक आहे, पूर्ण काय आर्थिक मदत होत नाही, पण पूर्ण फुलाची पाकळी केंद्रातर्फे ती मदत दिली जाते प्रत्येक कुटुंबाला, शेतकरी कुटुंबाला. ही जी मदत मिळते त्याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने लाभ होतो? आता ही जी मदत मिळते ते परिस्थितीने रूप, समजा काही खतं नसतील, कधी औषधं नसतात, कधी कधी पैशासाठी वनवन फिरावं लागतं, त्यावेळेला ते पैसे हातात आले तर त्याचा त्या निधीचा सदुपयोग होतो आणि शेतकऱ्यांची समस्या सुटते आणि त्याच्यातून शेतीचे प्रश्न सुटतात. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस थोडीफार का होईना शेतकऱ्यांच्या हातामध्ये तो पैसा असल्यामुळे निकड भासत नाही, त्यावेळेची गरज पूर्ण होते. या सोबतीनेच अजून जो दुसरा एक महत्वाचा केंद्र शासनाचा उपक्रम आहे तो म्हणजे हमी देणं, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या किमतीची हमी देणं. तर ती शेतकऱ्यांसाठी कशी लाभदायक आहे, काय सांगाल? आता काय होतं की ज्या वेळेला मार्केटमध्ये रेट खाली आलेले असतात त्यावेळेला शेतकरी हतबल झालेला असतो. त्यावेळेला त्या शेतकऱ्यांना हा जो MSP म्हणतो आपण याचा फायदा होतो आणि त्या दृष्टिकोनातून आता CCI कॉटन कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या पुढच्या कापसाच्या हमी भावावर कापूस खरेदी करण्याची नोंदणी सुरू केलेली आहे. अशीच ह्याच प्रकारे तुरीची सुद्धा नोंदणी केली जाते, सोयाबीनची सुद्धा नोंदणी केली जाते. आणि हा सगळा जो शेतमाल आहे तो नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना ठराविक केंद्रावरती नेऊन तो विकला जातो, विकता येतो. हो हो. आणि त्याचे जे काही पैसे आहेत तर ते शेतकऱ्यांच्या त्यावेळेस हातात दिले जातात की बँक अकाउंटला? शेतकऱ्यांच्या हातात दिले जात नाही, ते डायरेक्ट तुमच्या खात्यात वर्ग केले जातात. तिथे डायरेक्ट असं कोणताही आर्थिक व्यवहार होत नाही, तो सगळा बँकेतच व्यवहार होतो. त्याच्यामुळे पारदर्शकता वाढते असं वाटतं तुम्हाला? नक्कीच नक्कीच, त्याच्यात फसवेगिरी नाहीये. आता काय होतं, जे शेतकरी लाभ घेतात त्याचा त्यांना फायदा नक्कीच होतो. कारण आताच आम्हाला काही मेसेज आले की बाबा तुम्ही कापसाची नोंदणी सुरू करा. भविष्यात पुढचं कोणी पाहिलं जर रेट कमी असतील तर त्यावेळेला MSPच्या आधारभूत किमतीवर आमचा माल विकला जातो. अच्छा. अशीच जी दुसरी अजून पुढची जी योजना आहे ती म्हणजे ज्याचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होतो ती म्हणजे रोजगार हमी योजना. त्याच्यामधून किंवा मनरेगा आहे तर त्याच्यामधून शेत रस्ते आणि इतर रस्त्यांची कामं केली जातात. त्याचा कसा लाभ होतोय शेतकऱ्यांना? आज काय झालंय, यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालंय आणि प्रत्येक शेताला शेतरस्त्याची गरज आहे. कारण काय झालंय, जुन्या काळी शेतरस्ते नव्हते तर आमचे शेतातले माल शेतातच पडत होते, शेतातले माल शेतात पडत होते आणि तो माल वाया जात होता, खराब होत होता. पण ही शेतरस्ते झाल्यामुळे प्रत्येक वाहन शेतापर्यंत जात आहे, हार्वेस्टर मळणी यंत्र शेतापर्यंत जात आहेत आणि माल खराब न होता त्याचा माल लवकरात लवकर घरापर्यंत पोहोचतोय आणि हा धोका टळतोय त्याच्यातून. हा पण लाभ होऊ शकतो की माल लवकरात लवकर भरून तो बाजारापर्यंत जातो किंवा घरापर्यंत जातो आणि वेळेमध्ये त्या शेतकऱ्याला त्या मालापासून चांगलं उत्पन्न मिळतं कारण त्याची प्रत चांगली असते. आणि मुख्य म्हणजे रस्ते झाल्यामुळे प्रत्येक यंत्र शेतापर्यंत पोहोचत आहे. ज्या आंतरमशागती वगैरे कराव्या लागतात आपल्या शेतीला, ते जर तुमच्याकडे रस्ते जर चांगले नसले तर ते मशिनरी, आजकाल सगळं तंत्रज्ञानावर जग आलेलं आहे, AI वर, तर त्या मशिनरी शेतापर्यंत जायला शेत रस्ता हाच मुख्य दुवा आहे. आणि जिथे शेत रस्ते झाले तिथे हे सगळ्या समस्या सुटत गेलेल्या आहेत आणि त्यामुळे एक नुकसान कमी होतंय, नुकसान नगण्य होतंय
आणि माल इमिजिएट माल तयार झाला की घरापर्यंत येतो किंवा तो बाजारापर्यंत पोहोचतोय. आता शेत रस्ते झालेले आहेत बहुतांश शेतांपर्यंत, त्याच्यामुळे शेतीपर्यंत वीज पोहोचवणं सुद्धा जास्त सुलभ झालंय का? आता आमच्या भागात शेतीत आता विजेबरोबरच शासनाची सोलारची योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते आणि त्या सोलारचे जे पॅनल्स वगैरे जर शेत रस्ते नसते तर ह्या शेतकऱ्यांना ते सोलारचे पंप जे आहेत ते शेतापर्यंत न्यायचे कसे असा प्रश्न होता, कारण त्याचे पॅनल मोठे मोठे असतात आणि काही जर एमएससीबीचं फेल्युअर झालं तर रस्ते नसल्यामुळे कर्मचारी सुद्धा ते काम करू शकत नाही, त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. बरोबर. आपण याच्याकडे आलो की जे सौर ऊर्जाच्या माध्यमातून कृषी पंपांना जी वीज पुरवली जाते, तर त्या योजनेसंदर्भात काय सांगाल? आमच्या इथे आता मी माझ्या गावाबद्दलच बोलतो. आमच्या गावात जवळपास 90% शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा लाभ मिळालेला आहे आणि शेतकरी सुखी झालाय म्हणजे दिवसाच पाणी भरतोय. दिवसा पाणी भरतोय आणि काय झालंय, रात्रीच्या वेळेला पाणी भरलं, पाण्याचा अपव्यय. पाणी हे मौल्यवान आहे, त्याचा अपव्यय होणं चुकीचं आहे. त्यामुळे दिवसा पाणी भरल्यामुळे आणि शेतकऱ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहते. दिवसा काम असल्यामुळे शेतकऱ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहते. पाण्याचे स्रोत कसे कसे आहेत, त्याचा कसा फायदा होतो शेतकऱ्यांना? आता मनरेगाच्या म्हणजे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून माथा ते पायथा अशा विविध प्रकारचे उपचार करत गावातून ही योजना राबवली जाते. माथ्यावरचं पाणी जागोजागी अडवून शेवटच्या तळापर्यंत ते जागोजागी वेगवेगळ्या उपचार पद्धतीने अडवलं जातं आणि ते पाणी अडवल्यामुळे ते पाणी जमिनीत सगळीकडे पाझरतं आणि त्याचा सिंचन विहिरीला लाभ होतो आणि मनरेगामधून अनेक लोकांना सिंचन विहिरीचा लाभ मिळालेला आहे. त्या पाणी अडवण्याचा फायदा सिंचन विहिरीला आला आणि याचं बागायतचं क्षेत्र वाढलं म्हणजे अप्रत्यक्ष उत्पादन वाढलं. शेततळ्यांची काय परिस्थिती आहे आपल्याकडे? आज जिथे तुमच्याकडे 12 बागायत आहे त्या ठिकाणी आमच्या भागात 100% शेतकऱ्यांकडे शेततळी आहेत, ज्यांचं 100% बागायत आहे वर्षभराचं. आणि ही सगळी केंद्राच्या अनेक योजना आहेत. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन म्हणून राष्ट्रीय कृषी फलोत्पादन अभियान म्हणून आहे, त्याच्यात सामूहिक शेततळी ही एक संकल्पना आहे. त्यात शेतकऱ्याला फळबाग जर असेल तर 100% अनुदानावर शेततळ्याचे खोदकाम आणि त्यातलं प्लास्टिक अस्तारीकरण हे केंद्राच्या योजनेतून दिलं जातं आणि सुरक्षित पाणी मिळाल्यामुळे ज्यावेळेला विहिरीचं पाणी संपतं त्यावेळेला त्या पाण्याचा उपयोग करून उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा पीक घेण्यास लाभ होतो. साधारण किती शेतकऱ्यांनी तुमच्या परिसरामध्ये शेततळ्यांचा लाभ घेतलेला आहे या योजनेचा? आता माझ्या गावात जवळपास 70 ते 80 शेततळी आहेत. आमच्या गावात सगळी योजनेतली आहेत, विविध योजनेतली, काही राज्याच्या असतील काही केंद्राच्या असतील आणि ही सगळी कृषी विभागाचीच आहेत. ते वेगवेगळ्या योजनेमधून घेतलेले आहेत आणि लोकांना शेततळे घेतल्यामुळे पाण्याचं महत्व कळलं आणि पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना जी आहे, ही जी ठिबक सिंचन योजना, आमचा शेतकरी प्रत्येक शेतकरी ठिबकनीच पाणी देतो. मोकळं पाणी द्यायची आता पद्धत बंद झाली आहे आणि शेतकऱ्यांना पाण्याबद्दल प्रचंड आस्था निर्माण झालेली आहे. थोडंसं जरी पाणी कुठे वाया गेलं तरी शेतकरी आता हळहळ करायला लागलेला आहे, म्हणजे त्याचे महत्व कळलेलं आहे शेतकऱ्यांना. आता शेती म्हटलं की 2 गोष्टी ओघाने आल्या, त्या म्हणजे खतं आणि कीटकनाशक. तर कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करायचा, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यायचं, हा पण एक मुद्दा समोर येतोय. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सेंद्रिय शेतीचा प्रयोग कसा आहे? आता सेंद्रिय शेतीला आमच्याकडे आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात विना नांगरणी शून्य मशागत संवर्धित शेती ह्या संकल्पनेवर आधारित एक शेतीचं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि हे अनेक शेतकरी वापरतायत. यांनी त्यांच्या विना नांगरणी शून्य मशागत आणि तण व्यवस्थापनामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत चाललेला आहे, म्हणजे इनडायरेक्टली पिकाची उत्पादकता वाढलेली आहे आणि जमिनीचा पोत सुधारत आहे आणि त्यामुळे रसायन खतावरचा खर्च हळूहळू कमी होईल. जसं जसं जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढेल त्याने खतावरचा खर्च कमी होईल आणि जे प्रदूषण होते तेही थांबेल आणि पिकाबरोबर तण व्यवस्थापन केल्यामुळे जैविक कीड नियंत्रण होतंय, त्यामुळे औषधी फवारण्या सुद्धा बऱ्यापैकी कमी होत चाललेल्या आहेत. अच्छा. याच्या जोडीचा दुसरा मुद्दा खतांचा येतो की पूर्वीच्या काळी खतांची पद्धत वेगळी होती आणि आता पद्धत वेगळी झालेली आहे, त्याच्यावरती काय सांगाल? आता पूर्वीच्या काळी मीच शेती करायला आलो तर आम्ही गाडी बैलांनी शेतात खत नेत होतो.
अत्यंत त्रास, पावसाळ्याच्या दिवसात जाता येत नव्हतं, गाड्या फसत होत्या, माणसांना डोक्यावर न्यावं लागायचं. परंतु आता नवीन एक तंत्रज्ञान आलंय, नॅनो टेक्नॉलॉजी, की जसं युरिया हा गोणीत न आणता बाटलीत आलाय किंवा डीएपी हे बाटलीत आलंय. एक गोणी 50 किलोची गोणी, आजकाल 50 किलोची गोणी उचलण्याची क्रय शक्ती आता मजुरात राहिलेली नाहीये. तो शेतकरी एक 500 मिलीग्रॅमची बाटली खिशात घालतो, शेतात येतो. त्यात पुढचं पाऊल म्हणजे ड्रोनची जी यंत्रणा आहे, आमच्या परिसरात इफ्कोच्या माध्यमातून, केंद्र सरकारची यंत्रणा आहे इफ्को म्हणजे, तर त्यांच्या माध्यमातून ड्रोननी फवारणीचे डेमॉन्स्ट्रेशन किंवा भाड्याने देऊन, आता काही शेतकऱ्यांना ते भाड्याने देत आहेत की तुम्ही चालवा आणि याच्यातून अर्थार्जन करा. यातून खताचा आणि औषधाचा जो अवास्तव वापर होता तो बऱ्यापैकी कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. म्हणजे अवास्तव वापर कमी होईल, खत आणि कीटकनाशक वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल, पर्यायाने शेतकऱ्यांची बचत होईल ते सुद्धा. आणि शेतकऱ्याचा आज मजूर त्या फवारणी करायचं म्हणजे शेवटी शारीरिक त्रास आहेच आहे आणि त्या तीव्र औषधाने त्यालाही वेगवेगळ्या व्याधी येतच होत्या, पण तो त्याच्या अडचणीमुळे, मजबुरीमुळे तो फवारणी करत होता. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याचं शरीर समृद्ध होईल की तो या औषधांपासून दूर राहील. तर म्हणजे आपण एकंदर असं म्हणू शकतो की मागच्या एक दशकभराच्या, 10 वर्षांच्या, 11 वर्षाच्या काळामध्ये शेतीमध्ये आमूलाग्र बदल झालेत, ज्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम जमीन होतीये, शेतकऱ्याला उत्पन्न वाढतंय आणि एकूणच त्याचं आरोग्य आणि बाकी इतर सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. काय सांगाल? आता ग्रामीण भागामध्ये जो बदल दिसतोय, आता मी 40 वर्षापूर्वी शेती करायला आलो तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती. आज माझं गाव 240 उंबरे आहेत, माझ्या गावात 240 घराचं गाव आहे. आज प्रत्येक घरात मोटरसायकल आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, मुलांना चांगल्या चांगल्या शाळेत पैसे भरून शिकवायला पाठवत आहेत. हे आर्थिक समृद्धीचंच द्योतक आहे ना. बरोबर, हे आर्थिक समृद्धीचंच द्योतक आहे, हे दिसतंय आणि हे दृश्य परिणाम आहे. आणि लाईफस्टाईल बदलले, कपडे लत्ते अगदी छान, पहिल्यासारखा जो जुना प्रकारचा वापर होता तो बदलून गेलाय. घरं सिमेंट कॉन्क्रीटची, आरसीसीची झाली आहेत. त्यामुळे आमूलाग्र बदल झालाय आणि अर्थकारण बदलण्याचा परिणाम हा दृश्य स्वरूपात आपल्याला ग्रामीण भागात आल्यावर दिसतोय. एकंदरीत केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकरी व्यवस्थित घेत आहेत. आज काय होतंय की शेतकऱ्यांना लाभ प्रत्येक गावापर्यंत पोहोचतोय. आता लाभ काही घेतात, काही बिचारे नाही घेत, ते त्याच्यापासून वंचित राहतात. पण सगळ्या लोकांनी हा लाभ घेणं गरजेचं आहे, कारण प्रशासन आपल्या दारापर्यंत येतंय. ज्या अर्थी माझ्या गावात 70 शेततळी झाली म्हणजे कृषी विभागाने काही काम केलंय. मनरेगातून 28 किलोमीटर रस्ते झालेत, माझ्या गावात 28 किलोमीटर रस्ते झालेत, 100 सिंचन विहिरी झाल्यात, 100 गायगोठे झाले, गाव पूर्ण सौंदर्यीकरण, सिमेंट ब्लॉक बसून केले. तर हे समोर दिसतंय ना दृश्य परिणाम आहे. तर लोकांनी सुद्धा स्वतःहून एक पाऊल पुढे टाकून केंद्राबरोबर काम करायला पुढे आलं पाहिजे. धन्यवाद जोशीजी, तुम्ही आकाशवाणी सोबत चर्चा केली आणि तुमच्या गावामध्ये आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये जे आमूलाग्र बदल गेल्या 11 वर्षात घडून आलेत त्याबद्दल माहिती दिलीत. खूप खूप आभार. धन्यवाद. केंद्र शासनाकडून शेती तसंच शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात देवगाव इथले प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांची मुलाखत विशेष प्रासंगिकच्या आजच्या 3ऱ्या भागात आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्यक सचिन अंबेकर.